ही कुठली गुंडगिरी आहे? म्हणजे बहुमताच्या भरोशावर सत्तेची मस्ती म्हणून जर या पद्धतीनं होत असेल तर आपण तिथे बसून आहात। आमच्या इथे लावला पाहिजे, आमच्या इथे लावला पाहिजे। आम्ही काय केलंय? आमच्या इथे लावला पाहिजे, आमच्या इथे लावला पाहिजे। आम्ही काय केलंय? ज्या आमच्या पक्षाच्या कार्यालयावर ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला झाला अध्यक्ष महोदय, बघा रिॲक्शन अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं आम्ही काल पण आंदोलन केलं अध्यक्ष महोदय, आम्ही केलेलं आंदोलन, आम्ही शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रात आंदोलन केलं, पण या पद्धतीनं पक्षाच्या कार्यालयाची काही गुंड प्रवृत्तीच्या या लोकांनी तोडफोड केली अध्यक्ष महोदय। त्या ठिकाणी 2 तास पूर्वी अध्यक्ष महोदय 2 तास पूर्वी पत्रकारांना माहिती होती, 2 तास पूर्वी पत्रकार पोहोचले होते। पोलिसांना ही माहिती कशी नव्हती अध्यक्ष महोदय? ठीक आहे, समजलं, चला पुढे। आमचे नेते राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी यांच्या फोटोची मोडतोड केली, शाही फेकली, विडंबना केली आणि आपल्याला याही पलीकडे सांगतो अध्यक्ष महोदय की ज्या खुर्च्या तोडून पक्ष कार्यालयाला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं काम केलं, हे कुठली नीती आहे अध्यक्ष महोदय? ही कुठली गुंडगिरी आहे? म्हणजे बहुमताच्या भरोशावर सत्तेची मस्ती म्हणून जर या पद्धतीनं होत असेल तर आपण तिथे बसून आहात, महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या सर्वोच्च स्थानी बसून आहात। आपल्याकडून न्यायाची अपेक्षा अध्यक्ष महोदय की या ठिकाणी या सर्व अपेक्षित अध्यक्ष महोदय, जे गुन्हे जे त्या वडेट्टीवार साहेब, तुम्ही मांडलेला मुद्दाची नोंद मी घेतलेली आहे, आता पुढे जाऊया। उपमुख्यमंत्री महोदय बोला। त्यांचं ऐका ना, उपमुख्यमंत्री बोलतायत। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, असं नाही चालत, शांत बसा। आज सभागृह 11 वाजता आपण त्या ठिकाणी सुरू केलं। अनेक वर्ष आम्ही सभागृहामध्ये येतोय, तुम्हालाही माहिती आहे अध्यक्ष महोदय। घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचाही बाबासाहेबांच्यावर अधिकार आहे। बाबासाहेब हे सर्वांचे होते, आज ते महापुरुषामध्ये गणले जात आहेत। आपण ठराविक ठिकाणीच बाबासाहेबांचे फोटो लावून दिलेत, आमच्या इथे लावला पाहिजे, आमच्या इथे लावला पाहिजे। आम्ही काय केलंय? तुम्हाला फोटो लावायचेत ना, तुम्ही परवानगी दिली ना, आमच्या इथे सगळ्यांच्या बाबासाहेबांचे फोटो लावा। ठीक आहे, सगळ्यांच्या इथं बाबासाहेबांचे फोटो लावा। आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, सर्वप्रथम मी या सभागृहाला औचित करू इच्छितो की अध्यक्षांनी कोणतीही परवानगी कुठचेही फोटो लावायला दिलेली नाहीये। 1 नंबर 2, आपल्या नियमाप्रमाणे या सभा असं नाही चालणार, बसून घ्या। काय मी बोलतोय, आपण उभे आहात, हे बरोबर दिसतं का? नाही बरोबर आहे का? नाही, मग ठीक आहे, मला बोलू दे ना, मग तुम्ही मांडा। तर आपल्या नियमांमध्ये रेकॉर्डवर येत नाहीये, लक्ष देऊ नका, रेकॉर्डवर येत नाहीये। आपल्या नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आहे की आपण सभागृहाची गरिमा राखत असताना सभागृहात कुठच्याही प्रकारचे फलक, पोस्टर किंवा दैवतांचे फोटोही लावण्याची परवानगी नाहीये। त्यामुळे या सभागृहाची उच्च परंपरा, प्रथा, प्रतिमा आणि सार्वभौमता राखण्यासाठी माझी आपणा सर्वांना विनंती आहे, नियमानुसार आपण काम करणं आवश्यक आहे। दुसरी गोष्ट, तुम्ही इकडे फोटो लावले आहेत, फोटो लावल्यानंतर मला तुमचे चेहरे दिसत नाहीयेत, तुम्ही हात वर केलेला मला दिसणार नाहीये, मग संधी मिळाली नाही तर परत तुम्ही मलाच सांगणार। त्यामुळे माझी विनंती आहे, सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल असं कृत्य आपण करू नये। त्यामुळे आपल्या मनामध्ये ही प्रतिमा, सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रतिमा आहे, त्यामुळे आपण त्याचा भान राखत आता हे लावलेले चित्र आपण परत काढावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो।